Today we will start our unit 1 of our course environmental studies. Environmental studies ये जो हमारा कोर्स है 5th सेमेस्टर इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन, उसका जो एनवायरमेंटल स्टडीज का जो फर्स्ट यूनिट है वो आज हम स्टार्ट करेंगे। उसमें कौन सा टॉपिक हमें डिस्कस करना है? तो डेफिनेशंस, नीड ऑफ एनवायरमेंटल स्टडीज, एनवायरमेंट की डेफिनेशन क्या है, व्हाट आर द नीड्स ऑफ एनवायरमेंटल स्टडीज, एनवायरमेंटल स्टडीज हमें क्यों क्यों पढ़ना है, व्हाट आर इट्स नीड्स, सेगमेंट्स ऑफ एनवायरनमेंट, एनवायरनमेंट के डिफरेंट सेगमेंट रहते हैं। जनरली पूरा जो टोटल एनवायरनमेंट है वो 4 डिफरेंट सेगमेंट में डिवाइड किया जाता है: एटमॉस्फेयर, हायड्रोस्फेयर, लिथोस्फेयर आणि बायोस्फेयर. ओके, एटमॉस्फेयर म्हणजे ज्यात वातावरण असते, हायड्रोस्फेयर म्हणजे लिक्विडशी रिलेटेड आहे, देन लिथोस्फेयर मीन्स इट इज रिलेटेड टू द सॉलिड मटेरियल्स, and biosphere means there are living factors. Okay, microorganism, animal and plant. Okay, ते बायोस्फेअर मध्ये येतात. Then environmental issues, different environmental issues we have to discuss. Then greenhouse effects क्या होता है, climate change क्या होता है, then global warming, acid rain, ozone layer depletion, nuclear accident, concept of 4R. कोई वेस्ट मटेरियल का अगर हमें रिड्यूस करना है, उसको उसका रीयूज करना है, रिसाइकिल करना है, रिकवर करना है, उस प्रोसेस को 4R बोलते हैं, तो वो हम डिस्कस करेंगे. देन पब्लिक अवेयरनेस अबाउट द एनवायरनमेंट, एनवायरनमेंट के बारे में पब्लिक का अवेयरनेस कैसे करना है, दैट आल्सो वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस यूनिट. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल, नीड और स्कोप ऑफ एनवायरमेंटल स्टडीज. एनवायरमेंटल स्टडीज के नीड क्या है और उसका स्कोप क्या है? फर्स्ट ऑफ ऑल उसकी डेफिनेशन हम डिस्कस करेंगे इसमें. एनवायरनमेंट इज अ सब्जेक्ट मैटर नॉट ओनली ऑफ साइंस बट ऑल्सो ऑफ द सोशल स्टडीज एंड ह्यूमैनिटीज. ये सिर्फ एक सब्जेक्ट नहीं है, ये कोर्स नहीं है, और नॉट ओनली ऑफ साइंस, ये साइंस नहीं है, इट इज more often related to the social studies and humanities also. Okay, to study the environment one has to know the subjects such as physics, chemistry, biology and geography. हमें geography मालूम होनी चाहिए, physics मालूम होना चाहिए, chemistry मालूम होना चाहिए और biology भी मालूम होना चाहिए. It is a interdisciplinary field. Okay, interdisciplinary field of study, क्योंकि every factor in this universe, every factor in this world is being affected by the environment, क्योंकि हम environment के साथ एनर्जी एक्सचेंज करते हैं. ओके, इसलिए एनवायरनमेंट ये एक ब्रॉड कॉन्सेप्ट है, एक ब्रॉड डोमेन है, एंड इट इज नथिंग बट इंटरडिसिप्लिनरी डोमेन, जिसमें हमें मल्टीपल डिसिप्लिन का नॉलेज होना जरूरी है. देन like resource management, economics, one also has to study the social science like resource management, economics and population issues of the country. पॉपुलेशन के बारे में भी इसमें स्टडी होती है, क्योंकि पॉपुलेशन इज ऑल्सो अफेक्ट द एनवायरमेंट. ओके, फिर जो एनवायरमेंट से हमें रिसोर्सेस अवेलेबल होते हैं तो इट इज ऑल्सो रिलेटेड टू द इकोनॉमिक्स. फिर कोई रिसोर्स मैनेज करना होता है, हमें वाटर रिसोर्स हो गया या फॉरेस्ट रिसोर्स हो गया, तो ये फील्ड का नॉलेज भी हमें होना जरूरी है when we have to study the environmental studies. So the study of environment has a very wide scope and it covers almost all the discipline. Okay, almost all disciplines में cover होते हैं, और pure as well as applied science, pure और applied science के पूरे टॉप डोमेन जो है उसमें कवर होते हैं. ओके, एटमॉस्फेयर, हाइड्रोस्फीयर, लिथोस्फीयर और बायोस्फीयर, ये जो 4 सेगमेंट्स है एनवायरनमेंट के, वो अभी हम डिस्कस करेंगे. लेट्स सी. Environment is mainly comprises of 4 factors. Okay, atmosphere, hydrosphere, lithosphere, biosphere. Atmosphere म्हणजे वातावरण. ओके, हायड्रोस्फीयर म्हणजे जल, पाणी, लिक्विड. ओके, लिथोस्फीयर म्हणजे सॉलिड, जे काही सॉलिड मटेरियल मधलेलं आहे, जे सॉइल असेल किंवा रॉक्स असतील, स्टोन्स असतील, these are nothing but a lithosphere. These come under the category of lithosphere. जे वातावरण असते, हवा असते, त्यामध्ये डिफरंट मॉलिक्युल्स, एअर मॉलिक्युल्स असतात, त्याला अटमॉस्फेअर म्हणायचं. जे डिफरंट वॉटर असेल, समुद्रातलं वॉटर असेल किंवा रिव्हर्स मधलं असेल, वेल मधलं असेल, दॅट कम्स अंडर द हायड्रोस्फिअर कॅटेगरी. आणि सपोज जे सॉलिड मटेरियल असेल, सॉइल असेल, रॉक असेल, ते लिथोस्फिअर मध्ये येतील. आणि बायोस्फिअर मध्ये लिव्हिंग फॅक्टर जे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यानंतर प्लांट्स, एनिमल्स, दिस ऑल कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ बायोस्फिअर. तर हे सगळे 4
जे एलिमेंट्स आहेत किंवा ज्याला आपण काय म्हणतो सेगमेंट्स हे 4 सेगमेंट्स बनवून एन्व्हायरमेंट बनत असते. सो एन्व्हायरमेंट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ दिस 4 सेगमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये सगळं आलं, म्हणजे दिस होल अर्थ इज नथिंग बट अ एन्व्हायरमेंट. ओके, या एन्व्हायरमेंट मध्ये मग ऍटमॉस्फिअर आला, हायड्रोस्फिअर आला, लिथोस्फिअर आला, बायोस्फिअर आला. ओके, so first of all we will see what is atmosphere. The Greek word atmo means air. The atmosphere is the body of air which surrounds our planet. आपल्या प्लॅनेटला सराउंडिंग वातावरण असतं, ऍटमॉस्फिअर असतं, त्याला ऍटमॉस्फिअर असं म्हणतात. जे एक एअरची किंवा ज्याला आपण म्हणतो की एक, ज्याला ग्रीकमध्ये ऍटमो असं म्हणतात, म्हणजे एअर. तर एअरचे जे सराउंडिंग आहे आपल्या अर्थच्या भोवती त्याला ऍटमॉस्फिअर असं म्हणतात. ओके, जनरली अर्थ सरफेस पासून ते 200 किलोमीटर पर्यंत आपल्याला ऍटमॉस्फिअर हे भेटते. त्याच्यानंतर मग पूर्ण निर्वात पोकळी, म्हणजे ज्याला आपण व्हॅक्युम असं म्हणतो किंवा फ्री स्पेस असं म्हणतो आपण त्याला. ओके, सो ऍटमॉस्फिअर इज द बॉडी ऑफ एअर विच सराउंड अवर प्लॅनेट. अर्थला सराउंड करणारी जी काही बॉडी ऑफ एअर आहे that is called as atmosphere. Atmosphere comprises of 78% नायट्रोजन गॅस. आपल्या आजूबाजूला जे ऍटमॉस्फिअर आहे इट कॉम्प्राइजेस ऑफ, म्हणजे इट इज मेड अप ऑफ 78% नायट्रोजन असतो त्याच्यामध्ये, देन 21% ऑक्सिजन अँड 0.9% आर्गॉन असते, अँड अदर गॅसेस. ट्रेस गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, मिथेन, ओझोन कॉम्प्राइज अबाउट द 10th of 1% ऑफ द ऍटमॉस्फिअर, म्हणजे 1%च्या बी 10वा भाग. ओके, सो हे कशामध्ये यामध्ये बाकीचे मॉलिक्युल्स असतात. ओके, सो मोस्ट ऍटमॉस्फिअर इज मोस्टली कॉम्प्राइजेस ऑफ द नायट्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस. ओके, देन नेक्स्ट हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर काय आहे? इट इज रिलेटेड टू द वॉटर. द ग्रीक वर्ड हायड्रो मीन्स वॉटर. The hydrosphere comprises of all water bodies on or below the surface of the earth. Water can be present on surface of the earth in the form of rivers, in the form of sea, ocean, okay, or it can be available in the underground also in the form of streams. Okay, so these are the underground water. And atmospheric water, moisture in the atmosphere. The atmosphere मध्ये पण moisture असते, जसे ढग वगैरे असतात, clouds असतात. So they in cloud water is there. Okay, water molecules is there. So water can be present underground, on the surface of the earth, or in the atmosphere also. An enormous mass of water is concentrated in ocean and seas. सगळ्यात जास्त पाणी जे आहे, वॉटर आहे, कशामध्ये अकोमोडेट झालेले आहे? ओशन मध्ये, समुद्रामध्ये. This occupies 71% of the surface. 71% of the surface of globe. Okay, म्हणजे 97% of the world's water is comprised in the ocean. 97%, 97% पाणी जे आहे वर्ल्ड्स वॉटर इज कॉम्प्राइज्ड इन द ओशन. ते कशामध्ये? ओशन मध्ये. 2.5% is a fresh water. However, total water accounts for only 0.023% of the Earth's total mass. अर्थचं जेवढं मास आहे त्याचे 0.023% is made up of water. Okay, then lithosphere. The word lithosphere is derived from the word sphere combined with the Greek word lithos means rock. म्हणजे खडक असेल, दगड असेल, that is called as rock. The lithosphere is the solid outer section of the earth. अर्थ जे काही solid outer section असतो त्याला lithosphere म्हणायचं. It includes earth crust, okay, the skin of rock on the outer layer of the planet, as well as underlying cool, dense and rigid upper part of upper mantle. The lithosphere extends from the surface of the earth to the depth of about 44 to 62 miles, means 70 to 100 kilometer. अर्थ सरफेस पासून खाली जवळपास 70 to 100 किलोमीटर खोलीपर्यंत डीप हे लिथोस्फिअर काय असते? एक्झिस्ट असते. ओके, दिस रिलेटिव्हली कूल अँड रिजिड सेक्शन ऑफ द अर्थ इज बिलीव्ड टू फ्लोट ऑन टॉप ऑफ द वॉर्मर नॉन रिजिड अँड पार्शली मेल्टेड मटेरियल डायरेक्टली बिलो. The thickness of the crust varies. क्रस्टची थिकनेस ही कमी जास्त होते. त्याच्यानंतर खाली मग लावा वगैरे असते, एक नॉन रिजिड मटेरियल, वॉर्मर मटेरियल खाली असते त्याच्या. ओके, अर्थ सरफेसच्या 100 किलोमीटरच्या खाली.
The lithosphere is just one of Earth's 5 great spheres. The lithosphere interacts with the atmosphere, biosphere, hydrosphere, and cryosphere to influence the climate and landscape of our planet. Okay. Lithosphere से काय काम है? Lithosphere is just one of Earth's 5 great spheres. Okay. The lithosphere interacts with the atmosphere. The atmosphere सोबत interact करते हैं, biosphere सोबत interact करते हैं, hydrosphere सोबत interact करते हैं, and cryosphere to influence the climate and landscape in our planet. Okay. Now biosphere, the biosphere is the life supporting stratum of Earth's surface. It extends from few kilometers into the atmosphere to the depth of the ocean where marine life abounds. Okay. बायोस्फिअर मतलब क्या? लिव्हिंग फॅक्टर्स, सजीव, ज्याला जे सजीव असतात, सजीवामध्ये मग प्लांट्स आले, ॲनिमल आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, 3 टाइप्स असतात. ओके. प्लांट, ॲनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, these are the biosphere. Okay. It is a global ecosystem composed of living organism, biota, living organism त्याला biota पण म्हणतात, and the abiotic, non-living म्हणजे जे निर्जीव असतात, फॅक्टर्स from which they derive energy and nutrients. जे काय करतात? एनर्जी and nutrients derive करतात. All the 4 spheres interact and interlink with each other, nourish each other, and dependent on each other. This interlinkage can be understood even in the piece of soil. Okay, the soil will contain mineral matter from lithosphere. The moisture within the soil is a matter from the hydrosphere. The insects and plants in the soil comprise of the biosphere and the pocket of air between the soil particles. So हे सगळे soil मध्ये असतात. So there is a energy transmission or energy exchange in between all the segments of the earth. Okay. So here you can see the diagram of segments of environment. एनवायरमेंट के कौन से सेगमेंट्स है? देखो ये कोर रहता है, कोर में यहाँ पे एक रिजिड सॉलिड एक पार्ट होता है, सेगमेंट होता है. उसके बाद लिक्विड होता है आउटर कोर, उसको इनर कोर बोलते हैं, इट इज कॉल्ड आउटर कोर. देन मेसोस्फीयर, देन एस्थेनोस्फीयर, देन लिथोस्फीयर, एंड देन ओशन. ओके. सो दीज आर द रिजिड. ये जो कोर में होता है वो रिजिड होता है, उसका जो डेंसिटी होता है इट इज वेरी हाई, और वो रिजिड टाइप का होता है मटेरियल. फिर लिक्विड होता है, फिर रिजिड होता है, देन प्लास्टिक, एंड देन रिजिड होता है, फिर से क्या होता है? रिजिड होता है. ओके. तो ये क्रस्ट होता है, ये डिफरेंट क्या बोल सकते हैं उसको, ये इट इज मेड अप ऑफ सॉइल एंड अदर सपोज रॉक मटेरियल. ठीक है. केमिकल कंपोजिशन होता है या उसकी कुछ फिजिकल प्रॉपर्टीज होते हैं. ठीक है. सो लिक्विड से लेके रिजिड तक उसको कोर बोलते हैं, एंड दिस इज द मेंटल. ओके. So this is all about the segments of environment. Okay. So next topic है public awareness about the environment. So is there any doubt in segments in the atmosphere? You can ask. We can see the segments of atmosphere here. Segments of atmosphere actually. So there are 4 segments of environment here. You can see, you can Google it: atmosphere, hydrosphere, lithosphere, and biosphere. Okay. So here, if you see the images of segments of environment, so you can see here, as we have already studied it, inner core, outer core, lower mantle, upper mantle, and crust. हे त्याचे नाव आहेत. ओके. जनरली कोरचं जे डिस्टन्स आहे ते 6370 किलोमीटर पर्यंत आहे. ओके. 6370, 6370 किलोमीटर पर्यंत कोर आहे अर्थचा. दॅट इज द रेडियस ऑफ आवर अर्थ. ओके. आणि खाली जे कोर मध्ये तिथे एक लावा असतो ऍक्च्युली, दॅट इज अ व्हेरी highly you can say the heated lava is there inside the core.
that is in the form of semi-liquid format. Here also you can see the different images: atmosphere, hydrosphere, lithosphere, and this is the ecosphere, means biosphere. Okay, this whole 4 segments comprises of environment. So you got what is environment? Here also planet Earth segments of environment. लिथोस्फिअर क्रस्ट असते, त्याच्यामध्ये जे काही डोंगर वगैरे असतात, जमीन असते, जे काही आपण सॉइल वगैरे बघतो, दॅट कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ लिथोस्फिअर. लेस दॅन 1% थिन असते. एव्हरेस्ट वगैरे झाला 8.85 किलोमीटर उंच आहे. मॅन्टल असतात, त्यात कोर्स असतात आतमध्ये. दिस इज द कोर. ओके, अँड दिस इज द मॅन्टल. मॅन्टल म्हणजे जिथपर्यंत आपण ते मोजतो, आपला काय जो लिथोस्फिअर असतो, दॅट इज व्हॉट इज मॅन्टल. 6400 अप्रॉक्सिमेटली हा कोरचं डिस्टन्स असतं अर्थ सरफेस पासून. दॅट इज द रेडियस ऑफ द अर्थ. ओके, त्यानंतर वरती हायड्रोस्फिअर असतं, ओशन, सी आणि लिव्हर्स मधलं जे वॉटर असतं, दॅट इज कॉल्ड हायड्रोस्फिअर. ॲटमॉस्फिअर मीन्स इट इज द एअर मॉलिक्युल्स. ओके, and biosphere means all living factors: animal, plant, and microorganism. These are the biosphere. These 4 segments forms or comprise the environment. Okay, so next is the public awareness about the environment. Need for public awareness. To make the public aware about the need to protect the natural environment, they must be told about the value of the natural environment. Or natural environment has 2 types of values, which are quantitative and qualitative. Environment चं काय आपल्यासाठी यूज आहे, व्हाय वी नीड टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट, ते त्याचं अवेअरनेस पब्लिक मध्ये करणं गरजेचं आहे. जनरली वी हॅव क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ द एन्व्हायरमेंट. मेथड्स ऑफ क्रिएटिंग अवेअरनेस. कसा अवेअरनेस क्रिएट करू शकतो आपण? बाय न्यूजपेपर, रेडिओ अँड टेलिव्हिजन. ओके, इट हॅज अ व्हेरी हाय इन्फ्लुएन्स ओव्हर द जनरल पब्लिक. State and central government should take the leading part in creating the awareness among the people. State and central government पण participate केलं पाहिजे, lead केलं पाहिजे. The public movement like Sardar Sarovar or Silent Valley project near Palghat in south, हे जे different काही movement झाल्या होत्या, these movements are also important to protect the environment. Then Chipko Andolan in Uttarakhand, which was headed by a strong nature lover Mr. सुंदरलाल बहुगुणा. सुंदरलाल बहुगुणा एक तिथले लीडर आहेत उत्तराखंडचे. त्यांनी ते एक चिपको आंदोलन तिथे स्टार्ट केलेलं होतं किंवा आंदोलन छेडलेलं होतं फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट. These activities not only help to solve the local problem but also help to generate the awareness among the people living far from these problem areas. जरुरी नाही की त्या एरियामध्येच फक्त ते अवेअरनेस होईल. आज मीडियामुळे ते दुसऱ्या ठिकाणी पण अवेअरनेस आपण ते स्प्रेड करू शकतो. These activities together with the government activities, the non-government organization, the NGO, can take up this issue and conserve the environment. Okay, NGO also can do their work and do the public awareness in these areas. Okay, so this is all about the public awareness. We can do the public awareness with the help of social media and other movements, and with the help of governments and non-government organization. Okay, then environmental issues. What are the different environmental issues are there? Introduction to environmental issues. Environmental issue म्हणजे काय? The environmental issue are the after effects of different human activities. The following issues are prominent: greenhouse effect, then climate change, global warming, acid rain, ozone rain depletion. These are all the environmental issues. ग्रीनहाऊस इफेक्ट काय असतो, क्लायमेट चेंज काय असते, ग्लोबल वॉर्मिंग काय असते, ऍसिड रेन कशामुळे पडतो, देन ओझोन लेअरचे डिप्लेशन का बरं होते, ओझोन लेअर काय असते, ती कशासाठी यूज, ओझोन लेअरचं फंक्शन काय आहे, त्याचं डिप्लेशन का बरं होत आहे, हे सगळे आपण वन बाय वन आता डिस्कस करू. ओके, लिस्ट ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेस
कुठले कुठले असतात? कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साइड, then chlorofluorocarbon, water vapors. These all are the greenhouse gases, and these greenhouse gases are mainly causes of acid rain, causes of ozone layer depletion, causes of global warming, causes of climate change. Okay, so the emission of greenhouse gases should be reduced at a greater extent. हे ग्रीन हाऊस गॅसेस जे यांचं इमिशन आहे आपण काय केलं पाहिजे, जेवढं कमी होईल तेवढं चांगलं. ओके, सो दीज आर द gases called greenhouse gases which are responsible for all the environmental issues. Okay, and the water vapor also has the same capacity to hold the heat. In fact, this trapping of the heat radiated from sun, radiated from the earth, has helped to have the living being on the earth, as it has kept the earth's surface warm and moist also. But due to the industrialization and urbanization, जे औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे काय झालंय, the percentage of these greenhouse gases is always on increase to cause a major environmental problem. इंडस्ट्रियलायझेशन मुळे, शहरीकरणामुळे काय झाले, ग्रीन हाऊस गॅसेस वाढले. व्हेकल्सच्या जे सायलेन्सर मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, इंडस्ट्रीमधून मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतात. सो हे ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढल्यामुळं एन्व्हायरमेंटल इश्यूज हे वाढलेले आहेत. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. ग्रीन हाऊस गॅसेसचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात, दॅट विल सी. A large quantity of carbon dioxide, nitrogen oxides are emitted into the space due to combustion of fossil fuel. Large quantities of carbon dioxide, nitrogen oxides are emitted into space due to combustion of fossil fuel. जे फॉसिल फ्युएल असतात, पेट्रोल, डिझेल झालं, यांचं जे काही आपण, किंवा कोळसा झालं, यांचं जे आपण कंबशन करतो, त्यांना जाळतो, त्या जाळल्यामुळे जे काही गॅसेस इमिट होतात, दीज गॅसेस आर नथिंग बट carbon dioxide, nitrogen oxide, and these are the greenhouse gases. Okay, so large quantities of carbon dioxide, nitrogen oxide are emitted into the space due to the combustion of fossil fuel like oil and coal in the thermal power plant, industries and automobile. ऑटोमोबाईल मध्ये आपण मध्ये डिझेल, पेट्रोल आपण यूज करतो. ओके, इंडस्ट्रीमध्ये पण आपण कोल यूज करतो. त्यामधून ते गॅसेस काय होतात, इमिट होतात. दिस गॅसेस हॅव कॅपॅसिटी टू होल्ड द आउटगोइंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. ओके, ते गॅसेस काय करतात, जेव्हा ते अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये ते गॅसेस पसरलेले असतात, तेव्हा अर्थची जी हीट आहे ती ऍटमॉस्फिअरला जाण्यापासून ते रोखतात. ओके, आणि ते त्या हीटला होल्ड करून ठेवतात. सो टू होल्ड द आउटगोइंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट रिलीज फ्रॉम दी अर्थ. सन रेची किंवा सनपासून येणारी हीट जी आहे ती अर्थ जेव्हा रिफ्लेक्ट करतं, तेव्हा त्या हीटला ते गॅसेस काय करतात, ऍब्झॉर्ब करून घेतात आणि ते त्याला ऍटमॉस्फिअर मध्ये जाऊ देत नाही. त्यामुळे अर्थच्या सरफेसचं टेम्परेचर वाढतं. ओके, so due to the decomposition of the organic material, the methane gas also is added into the lower layer of the atmosphere. Atmosphere च्या lower layer ला, means close to earth surface, हे methane gas चं प्रमाण वाढतं due to the decomposition of organic material. Okay, and that methane gas is also responsible for the increase of the temperature of the earth surface because it also hold the heat. Okay, the cooling industries like cooling industry, तुम्हाला कूल हाऊस वगैरे माहिती असेल. सो कूलिंग इंडस्ट्रीज क्रिएट अनदर गॅस कॉल्ड ॲज द क्लोरोफ्लोरोकार्बन, जे आपण याच्यामध्ये यूज करतो, कूलिंग स्टेशन मध्ये यूज करतो किंवा कूल हाऊस मध्ये यूज करतो. टू ऍड द ग्रीन हाऊस इफेक्ट ऍट द लोअर लेअर ऑफ द एअर अँड ऍट अ हायर लेवल इट अफेक्ट द ओझोन लेअर अँड क्रिएट द प्रॉब्लेम ऑफ ओझोन डिप्लेशन. ओझोन हे एक लेअर आहे, O3 त्याचा फॉर्म्युला आहे. O3 3 ऑक्सिजनचं मिळून एक एलिमेंट, एक मॉलिक्युल तो बनलेला असतो. सो ओझोनचं काम काय आहे की सनरेज पासून येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स असतात, जे ह्युमन हेल्थसाठी किंवा ह्युमनच्या स्किनसाठी डेंजरस असतात. इट कॅन कॉज द इरिटेशन टू द स्किन और इट कॅन ऑल्सो कॉज द कॅन्सर. ओके, सो दॅट ओझोन, that ultraviolet rays is absorbed by this ozone layer. ओके, तर ओझोन लेअर काय करतो, त्याला ओझोन लेअर absorb that ultraviolet radiation and prevent that ultraviolet radiation to reaching to the earth surface. ओके, पण या ग्रीन हाऊस गॅसेस मुळे काय होते, ओझोन लेअरचं पण डिप्लेशन होते. देअर आर द बिगेस्ट होल्स that have created in the ozone layer due to this greenhouse gases. Okay, so what are the effects of greenhouse gases on global warming? Now the effects of greenhouse gases on global warming
and on different climate change, then acid rain, that we'll see in our next lecture. Okay, so what are the effect of these greenhouse gases, that we'll discuss in our next lecture. Okay, till then if you have any problem related to the environmental issues, then greenhouse gases and the characteristics of greenhouse gases, then you can ask.